मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी यवतमाळ नगर परिषदेच्या वतीने बांधण्यात येत असलेल्या नाट्यगृहाची आज पाहणी केली। नाट्यगृह तातडीने सुरू करण्यासाठी ज्या गोष्टी लगेच करणे आवश्यक आहे त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ, लवकरात लवकर नाट्यगृह यवतमाळकरांच्या सेवेत दाखल करा अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या। यावेळी पालकमंत्र्यांसह आमदार बाळासाहेब मांगुळकर, जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, वीज वितरणचे अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली, बांधकामचे कार्यकारी अभियंता विक्रम शिरभाते, यवतमाळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी शुभम क्यातमवार आदी उपस्थित होते। नाट्यगृह तातडीने सुरू करण्यासाठी जी कामे लगेच करणे आवश्यक आहे त्याचे तातडीने अंदाजपत्रक तयार करून सादर करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या। यासाठी येत्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निधी मंजूर करू, जी कामे भविष्यात करणे आवश्यक आहेत ती देखील करण्यात येतील, त्यासाठी टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करून देण्यात येतील असं पालकमंत्र्यांनी सांगितलंय। नाट्यगृहाचे बांधकाम व इतर कामे चांगली झाली आहेत, आतील कामे निधी दिल्यानंतर तातडीने करण्याच्या सूचना देखील त्यांनी केल्या। मुख्याधिकाऱ्यांनी नाट्यगृह बांधकामाची सद्यस्थिती व प्रगतीची माहिती यावेळी दिली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.